चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केली आहे। ठाकरे सेनेच्या 6 नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी ही मागणी केली। महापौर पद किंवा उपमहापौर पदासह स्थायी समितीचं सभापतीपद देण्याची मागणी प्रशांत कदम यांनी केली। मात्र अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं कदम यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्ष मिळून 10 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन होणार आहे। नगरसेवक ह्या युतीचे निवडून आले आणि त्यानंतर 2 अजून अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि ह्या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालेला आहे। आणि गट स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय, पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करू। मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष। आम्ही आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या आघाडीने जे यश प्राप्त झालं त्याच्यासाठी आम्ही काल बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद घेतला। आज आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचा आम्ही आशीर्वाद घ्यायसाठी आलो आणि चंद्रपूरची जी सध्या परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण त्यांना माहिती देऊ आणि समोर आता साहेब जो आदेश देईल आम्ही त्याचा फॉलो करू। आम्हाला युती कोणाची करायच्यापेक्षा आमचा महापौर कसा बसता येईल आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत। आम्हाला कोणाच्या पाठीमागे आम्ही स्वतःकडे पक्षाकडे महापौर घेऊन चंद्रपूरच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीतल्या नगरसेवकांची बैठक पार पडली। कल्याण महापालिकेमध्ये मनसेनं शिवसेनेसोबत युती केली आहे, मात्र ठाकरेंची शिवसेना कल्याण महापालिकेमध्ये विरोधी बाकावर बसणार आहे, अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी दिली। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी परत एकदा उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेतलेली आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार हा सध्या सुरू आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहील आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणार आहे। मनसेने हा जो निर्णय घेतला, राजू पाटील हे माझ्याशी सुद्धा आम्ही युतीची बोलणी करत असताना आमच्या वारंवार अनेक बैठका झाल्या होत्या। किमान अशी अपेक्षा होती की त्यांनी असा निर्णय घेण्याच्या आधी एक चर्चा तरी करायला हवी होती। काल एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर खासदार संजय राऊतांनी मिसिंग असलेल्या नगरसेवकांचे पोस्टर लावून त्यांचा शोध घेतला जाईल असा इशारा दिला होता। त्यानंतर आज शिवसैनिकांनी त्या आदेशाचं पालन केलं। कल्याणमधील काटे मणिवली नाक्यावर 4 नगरसेवकांचे पोस्टर लावून शोध मोहीम सुरू केली आहे। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये काल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यानंतर बोलताना फक्त मुंब्र्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवणार असल्याचं वक्तव्य जलील यांनी केलं। यावर नितेश राणेंनी टीका केली आहे। जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन स्वप्न पाहावं असं नितेश राणेंनी म्हटलंय। तसंच हिंदू भूमीला हिरवं करणाऱ्यांना याच मातीत गाडलं, आता हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार असल्याची टीकाही नितेश राणेंनी केली आहे। आमच्या ह्या हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे काही हिरवे साप आहेत त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातल्या हिंदू समाजात हातात घेईल। इम्तियाज जलील हा साप असल्याची टीका संजय शिरसाटांनी केलेली आहे। ते निजामाचे पूर्वज असल्याचंही शिरसाटांनी म्हटलंय। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत। यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष्य आहे। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या संत महंतांचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे। खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे।
जिने हा शब्द वापरला होता तिने माफीनामा दिलाय आणि हा जाऊन तिथं तेल टाकतोय. म्हणून अशा लोकांना हे जे काही सापाची पिल्लावळ आहे ना, यांना ठेचलं पाहिजे. औरंगजेबानं महाराष्ट्र हिरवं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. त्यामुळे MIM देखील त्यांचंही स्वप्न पूर्ण होणार नाही असं संजय निरुपम यांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे गप्प का असा सवालही संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय. औरंगजेब ने कुछ नहीं कर पाया, औरंगजेब कुछ नहीं कर पाया. जब औरंगजेब की जो पूरी एक मंसूबा था वो मंसूबा पूरा नहीं हुआ तो आप किस खेत की मूली. तो आपसे सिर्फ इतना ही निवेदन है कि चुनाव को चुनाव के ढंग से लीजिए और संविधान के दायरे में रह करके काम करिए. अब उद्धव ठाकरे का पूरा खानदान, पूरा क्लैन कहां छुप गया है. MIM वाले, एक मुसलमान आके कहता है पूरे महाराष्ट्र को हम हरा कर देंगे और वाठा वाले के मुंह में दही जमा हुआ है. इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कुणाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र हिरवागार आणि पिवळागार होत नसतो. इम्तियाज जलील यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील याला काय अर्थ नाही आहे. उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.